पावसाळा साधून गावी निघालो तेव्हा प्रवासातच अशी इच्छा झाली की गावाचा ओढा आता भरून वाहत असेल. निर्मळ धारेत बसून अंघोळ करावी. आजारी माणसाला जशी काही भाई खाण्याची वासना होते तसेच हे होती. मी काही गावाला फार वर्षांनी जात होतो अशातला प्रकार नव्हता. वर्षा 2 वर्षांनी एखादी दावती भेट होतेच नाही असे नाही, पण गेल्या अनेक वर्षात गावाच्या ओढ्याला मी अंघोळ केली नव्हती. निर्मळ धारेत माशासारखे पोहून जवळजवळ आता तप लोटले होते. जो आठवण करू लागलो तो लहान लहान तपशीलही आठवू लागले आणि धारेत अंघोळ करण्याची इच्छा अनावर झाली. माशांची रुपेरी अंगे पायांच्या तळव्यांना गुदगुल्या करू लागली. ओढ्याकाठच्या वनस्पतींचा थंड वास छातीवरून टाकू लागला. ओढ्यात स्नान करण्याची इच्छा फारच अनावर झाली. काही गावांच्या ओढ्यांना छान नावे असतात. कापूर ओढा, भाकर ओढा, लांडोर ओढा अशी काही नावे मला आता आठवतात. आमच्या ओढ्याला असे काही नाव नाही. त्याचे नाव कोणी ठेवलेच नाही. ही एक उणीव राहून गेली आहे खरी. उगीच आपला ओढा म्हणून ऊनच तेवढा सांगण्यात मतलब नाही. आमच्या ओढ्याची पात्रही रुंद आहे. गावापासून 2-2.5 मैलावर असलेल्या पाटलाच्या तालेत त्याचा जन्म झालेला आहे. ताल मोठी आहे. पाटलाने आपल्या रानात डोंगराएवढी ताल टाकली आहे असे लोक अर्थपूर्वाईने बोलतात. तालीतून जन्म घेणाऱ्या या ओढ्याला आजूबाजूच्या लहान ओहोळ नाल्यांनी मोठेपणा दिला आहे. काळ्या रानातून, तांबड्या रानातून, माळ रानातून मिळालेली जलसंपत्ती या सगळ्या मंडळींनी उदारमानाने ओढ्याला दिली आहे. भाद्रपदाच्या महिन्यात दणक्या पाऊस झाला की पाटलाची ताल तुडुंब भरे आणि मातीत रंगून तांबडा लाल झालेल्या पाण्याचा लोंढा वाळू झिरपत वाळू पुढे लोटत धावू लागे. ओढ्यात आंघोळ करण्याची इच्छा मी पुरी तर करणारच होतो, पण गावालगतच्या पाणवठ्याऐवजी मी ऐन दुपारी पांढऱ्या खडकावर जाऊन कपडे धुणार होतो. स्वतःचे कपडे स्वतःच्या हाताने धुवूनही मला फार दिवस झाले होते. गावात पोचलं की पहिली अंघोळ पांढऱ्या खडकावर जाऊन करायची हा बेतच मी मनाशी पक्का करून टाकला. स्वच्छ धारेतल्या थंड पाण्यात पडून कितीतरी वर्षे लोटली होती. आता गावी गेल्या गेल्या पहिली अंघोळ पांढऱ्या खडकाजवळच्या ओढ्यात करायची. अंगावरचे कपडे आपल्या हाताने पांढरे फेक धुवून उन्हात कडक वाळवायचे. ओल्या वाळूत लहान झरा काढून त्याचे पाणी ओंजळीने प्यायचे. उंबराची उंबरे खायची, पिंपळाची पिंपरे खायची, पिंपरणीच्या पानाची पेपाने करून वाजवायची. शेवाळा खालचे मासे हाताच्या चंबूत धरता येतात का हे पाहायचे. गावात पोचलो आणि सकाळी उठल्या उठल्या आईला म्हटले, मी आज आंघोळीला ओढ्याला जातो, पाणी नको तापूस. ओढ्यात आंघोळ करून फार दिवस झाले. आई म्हणाली, ओढ्याला पाणी नाही रे बाबा, विहिरीला जा पोहायला जायचं तर. मी आश्चर्याने विचारले, ओढ्याला पाणी नाही? नाही, चिमणीला पिण्यापुरतं सुद्धा नाही. मला या गोष्टीचे नवल वाटले. प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहावे म्हणून मी घराबाहेर पडलो. ओढ्याकडे आलो. काठावर उभा राहून ओढ्याकडे पाहिले आणि पूर्वी सुस्थितीत पाहिलेल्या मित्राला 10-12 वर्षांनी दुःस्थितीत पाहिल्यावर जसे वाटावे तसे मला वाटले. दृष्टीच्या टप्प्यात येत होता तेवढा सगळा ओढा कोरडा ठणठणीत होता. पलीकडे असलेल्या टाकावर रानातील माती वाहून येऊन बसली होती आणि ओढ्याचे पात्र अगदी रोडावले होते. दोन्ही काठची नरगुडी तरवडीची बाभळीकरणाची झाडे कुठच्या कुठे नाहीशी झाली होती. दोन्ही काठ रखरखीत दिसत होती. पाणवठ्यावरचा तो औदुंबरही कुठे दिसत नव्हता. तो अश्वत्थ वृक्षसुद्धा आता अगदी रोडावला होता. काळी माती बसून कठीण झालेल्या ओढ्यातून चालत चालत मी पार पांढऱ्या खडकापर्यंत गेलो. पुन्हा परत येऊन खाली पार महारवाड्यापर्यंत गेलो आणि उदास मनाने माघारी येऊन ओढ्याऐवजी घरच्या आढावर आंघोळ केली. आई, खरंच की ग, ओढ्याला पाणी नाही. पाणी नाही ते नाही, काठावरची झाडंही नाही. बाबा रे, अलीकडे माणसं लबाड झाली आहेत. देवधर्म कुळाचार पाळीनाशी झाली आहेत. पाऊस गेला. पाऊस अजिबात गेला. पडतो पण पूर्वीसारखा नाही. पण आहे, झाडं कुठे गेली? तोडली लोकांनी. निरगुड्या भावळींनी लोकांनी जाळण्यासाठी तोडल्या. सरपणाचे फार वनवन बघ आपल्या गावाला. केंबर एवढं झुळ झालं की लोक आता त्यावर कुऱ्हाडीचा घाव घालतात. माझ्या लहानपणी किती झाडं होती गावाला, आता काही राहिलं नाही. उजाड झालं सगळं गाव. उंबरसुद्धा सरपणासाठी तोडला. उंबर फार जुना व्यंकटेशा तो वठला. वठल्यावर त्याला ठेवून काय करायचं, लोकांनी तोडून त्याचं सरपण केलं. मग आता पावसाळ्यात सुद्धा ओढ्याला पाणी येत नाही. येतं थोडं, लोंढा पुढं येतो आणि मागं कोरडं पडत येतं. ओढा आला म्हणून कुणी सांगावं आणि किती पाणी आलं म्हणून पाहायला जावं, तोवर पाणी आटून जातं. 4 दिवससुद्धा धार राहत नाही.
माझे मन मोठे उदास झाले. कोणाचाही रास पाहून मन उदास होतेच. त्यात माझ्या गावाचा ओढा होता तो, आणि माझ्या किती रम्य स्मृती त्याच्याभोवती होत्या. त्याचे सगळे वैभव मी पाहिले होते आणि त्याची विपन्न अवस्था पाहून माझे मन उदास झाले होते. मी जेव्हा आमच्या गावाच्या प्राथमिक शाळेत शिकत होतो तेव्हा ओढ्याचे आणि माझे किती हितगुज होते. बरोबरीच्या कोणाही मुलाशी भांडण झाले की संध्याकाळी याच ओढ्याच्या वाळूत उभा राहून मी माझ्या प्रतिस्पर्ध्याला द्वंद्वाचे आव्हान देत असे. या युद्धात मी कधी वाळू खात असे तर कधी प्रतिस्पर्ध्याला वाळू चारत असे. कुस्तीतील डावपेच मी या वाळूत शिकलो. आठवड्यातून एक दिवस जो खेळाचा तास असे त्यात आम्हा मुलांचा घोळका घेऊन सोनार मास्तर याच वाळूत येत. याच ओढ्यातील शिरगोळे गोळा करून माझ्या आईला मी स्वतः बनवलेली रांगोळी देत असे. त्या पांढऱ्या शुभ्र रांगोळीनेच आई अंगणात गोपधम्मी काढत असे आणि सणासुदीच्या दिवशी तीच रांगोळी माझ्या आणि माझ्या भावंडांच्या पानाभोवती कमानी करत असे. याच ओढ्या काठाच्या करंजाच्या करंजा वेचून मी त्या गावाच्या वाण्याला देत असे आणि त्या बदली मिळालेल्या 4 पैशातून चणेफुटाणे खात असे. आपल्या स्वतःच्या कमाईची चणेफुटाणे भावंडांना देताना मला केवढा अभिमान वाटत असे. आणि याच ओढ्याच्या वाळूत माझ्या वडिलांचे दहन झाले होते. ते जागा दिसताच माझ्या मनात कशी कालवाकालवल होते. वाळूत पाय रुतवून मी अजूनही कसा स्तब्ध उभा राहतो. चेहरा व पंथी नसलेली ही जागा माझ्या मनात कसा कल्लोळ उत्पन्न करते. असा हा ओढा, त्याची काय ही अवस्था झाली. आई, गावाला ओढा नाही म्हणजे ते गाव कसलं ग? आज ओढ्याकडे पाहून मला वाटतं गावाची शोभा नाहीशी झाली. खरं आहे रे बाबा, पण आता बुंध्याळचं तळ झालं आहे. आपल्या गावाला नाळाचं पाणी मिळणार आहे. नाळाचं पाणी सारखं सुटेल, जमिनी पिकतील, झाडंझुडं पुष्कळ होतील गावाला. 5-10 वर्षात गाव कसं हिरवगार होईल, भरभराटीला येईल. आमचं काय संपलं आता, पण तुम्हाला पाहायला मिळेल सगळं. घडामोडी बदल हे होणारच. जुने नाहीसे होणार आणि त्या जागी नवे जन्म घेणार हा सृष्टीचा नियम आहे. त्याबद्दल माझे काही तक्रार नाही. पुढे येणारा हिरवा भविष्यकाळ मला सुखावता आहे, अधीर करतो आहे. हा काळ काही फार दूर नाही. माझे डोळे उद्या खचित नव्हतील त्याबद्दल मला शंका नाही, पण तूर्त तरी माझे मन उदास झाले आहे.